नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गूगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण थंड हवेचं ठिकाण आहे। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, खालीलपैकी कोणता दिवस विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला? महाराष्ट्र दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन हा साजरा केला जातो। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खालीलपैकी कोणता वर्ण या ठिकाणी स्वर वर्ण आहे? खालीलपैकी कोणता वर्ण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्वर वर्ण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो ई या ठिकाणी स्वर वर्ण आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कान्हा हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होणारा हा प्रश्न आहे। बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यामध्ये कान्हा हे राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी गटामध्ये न बसणारा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा, खालीलपैकी गटामध्ये न बसणारा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता शब्द आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सुमन या ठिकाणी गटामध्ये न बसणारा शब्द आहे। पृथ्वी, धरा, वसुंधरा हे सर्व एकाच अर्थात येते शब्द आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, कॉपर सल्फेटचं मराठी नाव पुढीलपैकी कोणतं? बघा, कॉपर सल्फेटचं मराठी नाव पुढीलपैकी कोणतं नाव आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो मोरचूद हे कॉपर सल्फेटचं मराठी नाव आहे। बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतामध्ये रेल्वे, तार, पोस्ट यांची सुरुवात पुढीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाली होती? भारतामध्ये रेल्वे, तार, पोस्ट या सर्व सेवेची निर्मिती पुढीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाली होती? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे, तार, पोस्ट सेवेला हा प्रारंभ झाला होता। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, 36 आणि 42 या दोन संख्याचा मसावी पुढीलपैकी किती? बघा, 36 आणि 42 या दोन संख्याचा मसावी पुढीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, चेकमेट ही संज्ञा पुढीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा? बघा, चेकमेट ही संज्ञा पुढीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा आहे? बघा, चेकमेट ही संज्ञा बुद्धिबळ या खेळासंबंधीची ती संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? बघा, शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक 12 बघा, मी निबंध लिहित आहे या ठिकाणी वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे। मी निबंध लिहित आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं हे वाक्य आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला चुकीचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा आपल्यासमोर बघा 4 वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपल्याला चुकीचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तर चुकीचं वाक्य या ठिकाणी कोणतं असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चुकीचं हे वाक्य राहील। बघा प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतामध्ये पुढीलपैकी कोणते ठिकाण विद्यार्थी मित्रांनो उपग्रह नियंत्रण यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे? बघा पुढीलपैकी कोणतं एक ठिकाण विद्यार्थी मित्रांनो उपग्रह नियंत्रण यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे? बघा उपग्रह नियंत्रण सुविधा विद्यार्थी मित्रांनो हासन या ठिकाणी आहे, तर हासन हे ठिकाण कर्नाटक या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, ब्रिक्स या संघटनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? ब्रिक्स या संघटनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या देशाचा या ठिकाणी समावेश होत नाही? बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये ब्रिटन या देशाचा या ठिकाणी समावेश होत नाही। प्रश्न क्रमांक 16 बघा, पुढीलपैकी या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे। बघा नदी आहे आणि शहर आहे, या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा गोदावरी नांदेड बरोबर आहे, बिंदुसरा बीड बरोबर आहे, गोदावरी नांदेड बरोबर आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपली चुकीची जोडी असेल। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला बलाचं एकक या ठिकाणी बलाचं एकक या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, न्यूटन या ठिकाणी आपल्याला बलाचं एकक राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा, कुंभारली घाट पुढीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा तो घाट आहे? बघा कुंभारली हा घाट पुढीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा तो घाट आहे? बघा विद्यार्थी कुंभारली घाट हा कराड ते चिपळूण या 2 शहरांना जोडणारा कुंभारली हा घाट आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा, भगवा गणेश मृदुला पुढीलपैकी कोणत्या फळ पिकाच्या जाती आहेत? बघा भगवा गणेश मृदुला या पुढीलपैकी कोणत्या फळ पिकाच्या जाती आहेत? बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। तर डाळिंब या पिकाच्या त्या जाती आहेत। प्रश्न क्रमांक 21 बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री पुढीलपैकी कोण? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री पुढीलपैकी कोण होते? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते। प्रश्न क्रमांक 22 बघा, आगा खान कप पुढीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा आगा खान कप पुढीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा तो कप आहे? बघा आगा खान कप विद्यार्थी मित्रांनो हॉकी या खेळासंबंधीचा तो कप आहे। प्रश्न क्रमांक 23 बघा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोण केली? स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा, खालीलपैकी कशाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? बघा खालीलपैकी कशाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा राज्यघटनेच्या सरनाम्याला विद्यार्थी मित्रांनो भारतीय या ठिकाणी राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 26 बघा, पाचगणी हे बघा पर्यटन ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाचगणी हे पर्यटन ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो पाचगणी हे पर्यटन ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 27 बघा विद्यार्थी मित्रांनो, जर कामगार दिन बुधवारी असेल तर त्याच वर्षी जागतिक बघा तंबाखू विरोधी दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी असेल? जर कामगार दिन बघा बुधवारी असेल तर त्याच वर्षी बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिक तंबाखू विरोधी दिवस पुढीलपैकी कोणत्या वारी असेल? तर याचा प्रश्न सर्वांनी कॉमेंट करून सांगायचा आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झोंबी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 बघा, रक्ताभिसरण या प्रक्रियेमध्ये अडथळ्याचं निदान करण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर करतात?
बघा रक्ताभिसरण या प्रक्रियेमध्ये अडथळ्याचं निदान करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सोडियम 24 या ठिकाणी वापर करतात। प्रश्न क्रमांक 30 बघा तामिळनाडू या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती? तामिळनाडू या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील चेन्नई तामिळनाडू राज्याची ती राजधानी आहे। प्रश्न क्रमांक कुचिपुडी हा नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीचा कुचिपुडी हा नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यासंबंधी तो नृत्य प्रकार आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। कुचिपुडी पुढीलपैकी कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याचा तो लोकनृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 32 बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला चुकीचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्यासमोर 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी आपल्याला चुकीचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील विद्यार्थी अणुवस्तुमानांक म्हणजे अणूतील न्यूट्रॉनची संख्या ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं चुकीचं वाक्य राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा 50 मीटर व्यास असलेल्या वर्तुळाची त्रिज्या पुढीलपैकी किती असेल? 50 मीटर व्यास असलेल्या वर्तुळाची त्रिज्या पुढीलपैकी किती असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 25 मीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? पारस बघा पारस या ठिकाणी अकोला या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। बघा पुढचा प्रश्न चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला चुकीची जोडी ओळखायची आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील हवा महल तो जयपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपली चुकीची जोडी असेल। बघा प्रश्न क्रमांक 38 बघा खालीलपैकी कशामध्ये तंतुमय अंगतूक मुळे असतात? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये बघा तंतुमय अंगतूक मुळे असतात? तर बघा कापूस ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 39 बघा क जीवनसत्वाच्या अभावी पुढीलपैकी कोणता रोग या ठिकाणी होऊ शकतो? बघा क जीवनसत्वाच्या अभावी पुढीलपैकी कोणता रोग होतो? बघा स्कर्वी हा या विद्यार्थी मित्रांनो क जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा मामा या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला अनेक वचन या ठिकाणी सांगायचं। मामा या ठिकाणी शब्द आहे, अनेक वचन या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। बघा ऑप्शन क्रमांक 4 मामा या ठिकाणी आपला अनेक वचन या ठिकाणी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 40 बघा चुकीचं वाक्य या ठिकाणी आपल्याला चुकीचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर बघा 4 वाक्य आहेत, यापैकी आपल्याला ज्या ठिकाणी चुकीचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे सर्वनाम ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या ठिकाणी चुकीचे शब्द राहील। पुढचा प्रश्न बघा जसा पक्ष्यांचा थवा तसा गुलाबांचा पुढीलपैकी काय असतो? बघा जसा पक्ष्यांचा थवा असतो विद्यार्थी मित्रांनो तसा गुलाबांचा पुढीलपैकी काय असतो? बघा गुलाबांचा काय असतो? तर ऑप्शन क्रमांक ताटवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता रोग या ठिकाणी संसर्गजन्य रोग नाही? बघा पुढीलपैकी कोणता रोग विद्यार्थी मित्रांनो संसर्गजन्य रोग नाही? तर मधुमेह रोग या विद्यार्थी मित्रांनो संसर्गजन्य रोग नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा संजीवनी संपदा कृष्णा पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? संजीवनी संपदा कृष्णा पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील तर ऊस या पिकाच्या त्या जाती आहेत। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा युनेस्कोचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या युनेस्को यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? युनेस्को बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील विद्यार्थी मित्रांनो पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे। पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आपला चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा शहर आहे आणि फळे आहेत या ठिकाणी बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला
ओळखायचे आहे। बघा सांगली द्राक्ष बरोबर आहे, अलिबाग कलिंगड बरोबर आहे, वसई केळी बरोबर आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 राजेवाडी या ठिकाणी अंजीर आहे विद्यार्थी मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपली चुकीची जोडी असेल। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे? पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला असतो? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 संबंधित उपजिल्हाधिकारी। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 48 बघा, पुढीलपैकी कोणते विद्यार्थी मित्रांनो शहर हे राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? पुढीलपैकी कोणते शहर विद्यार्थी मित्रांनो राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? बघा राजवाड्यांचे शहर, बघा कोलकाता शहर विद्यार्थी मित्रांनो राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी देशी, बघा या ठिकाणी बघा देशी शब्दांच्या गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा। देशी शब्द या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 50 बघा, थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगाय। थंडा फराळ करणे, बघा थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 9 कामगार 1 टेबल 8 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर तेच काम 6 कामगार पुढीलपैकी किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 52 बघा, राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाप्रमाणे माफीचा अधिकार? राष्ट्रपतींना पुढीलपैकी कोणत्या कलमाप्रमाणे माफीचा अधिकार आहे? बघा कलम बघा विद्यार्थी मित्रांनो, कलम 72 नुसार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतींना माफीचा म्हणजे दयेचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार पुढीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? बघा सन 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक सेन्सेक्स हे पुढीलपैकी, बघा सेन्सेक्स हे पुढीलपैकी काय आहे? बघा सेन्सेक्स हे काय विद्यार्थी मित्रांनो, तर शेअर बाजार निर्देशांक। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 55 बघा, चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा विद्यार्थी चुकीची जोडी या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो। बघा चादर निर्मिती नाही, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य त्या ठिकाणी चुकीची जोडी असेल। प्रश्न क्रमांक 56 बघा, नुकतेच निधन झालेल्या शकुंतला देवी पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित? शकुंतला देवी यांचा संबंध पुढीलपैकी कोणत्या एका विषयाशी होता? बघा शकुंतला देवी, बघा ऑप्शन क्रमांक 2 बघा गणित या विषयाशी त्या संबंधित होत्या। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र पुढीलपैकी कोण? सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र पुढीलपैकी कोणतं शास्त्र आहे? बघा ॲनाटॉमी या शास्त्रामध्ये सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास केला जातो। बघा पुढचा प्रश्न, पंचायत समितीचा सचिव पुढीलपैकी कोण असतो? बघा ऑप्शन क्रमांक गट विकास अधिकारी विद्यार्थी मित्रांनो पंचायत समितीचा सचिव असतो। प्रश्न क्रमांक 59 बघा, खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? बघा खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, राजर्षी शाहू महाराजांनी खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 60 बघा, दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी बघा प्रसिद्ध आहे? दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ते गवे या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 61 बघा, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF पाठवले जातील, ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।